नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. 46 अंश तापमान. भर दुपारी रस्त्यावर पडलेला एक वृद्ध. लोक फक्त बघत होते, पण पुढच्या काही मिनिटात जे घडलं ते पाहून संपूर्ण अमरावती भावूक झाली. एका फोन कॉलने एका निराधार आजोबांचे आयुष्य बदलून गेले आणि पुन्हा सिद्ध झालं, माणुसकी अजून संपलेली नाही. अमरावतीतील प्रभात चौक. दुपारचे 2 वाजलेले. 46 अंश सेल्सिअसची भीषण उष्णता. रस्त्याच्या कडेला एक वृद्ध व्यक्ती थरथरत पडलेली. ना पाणी, ना सावली, ना कोणी आपलं. लोक येत होते, बघत होते आणि निघून जात होते. पण एक व्यक्ती तिथे थांबली. स्थानिक व्यावसायिकाने तात्काळ आधार केंद्राला फोन लावला. लवकर या, व्यक्ती गंभीर अवस्थेत आहे, काहीही होऊ शकतं. हा कॉल मिळताच एक हात मदतीच्या उपक्रमांतर्गत कार्यरत आधार केंद्राची टीम ताबडतोब घटनास्थळी पोहोचली. टीमने त्या वृद्धाला काळजीपूर्वक उचललं आणि आधार केंद्रात आणलं. पण तिथे जे दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले. त्या आजोबांनी कदाचित अनेक वर्षांपासून अंघोळ केली नव्हती. अंगावर साचलेला जाड मळ, अस्वच्छ शरीर आणि चेहऱ्यावर प्रचंड वेदना. अनेक जण अशा परिस्थितीत दूर पळाले असते, पण इथे माणुसकी पुढे आली. आधार केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे, व्यवस्थापक ज्योती राठोड आणि काळजीवाहक रोहित घोंगडे यांनी कोणताही तिटकारा न करता स्वतः त्या आजोबांना अंघोळ घातली, स्वच्छ कपडे दिले, जेवण दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगण्याचा आधार दिला. आता तेच आजोबा स्वच्छ कपड्यांत, चेहऱ्यावर हास्य घेऊन शांत बसलेले दिसत आहेत. आणि सुरुवातीला रस्त्यावर मृत्यूसोबत झुंज देणारा तोच वृद्ध आज सुरक्षित आहे, फक्त एका मदतीच्या हातामुळे. कधीकधी एका फोन कॉलमुळे एखाद्याचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. अमरावती महानगरपालिका आणि पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी यांच्या एक हात मदतीच्या उपक्रमाला मनापासून सलाम. हा व्हिडिओ शेअर करा, कारण माणुसकीच्या अशा कथा प्रत्येकापर्यंत पोहोचायला हव्यात.